हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर मजेत असायला पाहिजे. तर तुम्ही थंबनेल आणि टायटल तर वाचलंच असेल की मला यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. तर यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आहे ना, हे एक यूट्यूबरची, प्रत्येक यूट्यूबर किंवा कंटेंट क्रिएटरची इच्छाच असते की आपल्याला यूट्यूबकडून पैसे यावे, कारण की ते पैसे येतात आपल्याला डॉलरमध्ये. तर प्रत्येकालाच वाटतं, जेव्हापासून जो व्यक्ती, आता तर सध्या खूप जास्त हे झालं आहे की प्रत्येकाला वाटतं, म्हणजे जेव्हा केव्हा आपण चॅनल चालू करतो तर तेव्हा प्रत्येक जणाला वाटतं की आपल्याला यूट्यूबकडून इन्कम मिळावं, त्या हेतूनेच आपण यूट्यूब चॅनल चालू करतो. पण खरं तर माझं असं नव्हतं. मी फक्त जस्ट टाईमपास म्हणून किंवा एक आवड म्हणून मी हे चॅनल चालू केलं होतं. आणि आवड म्हणजे ती पण कशी की मला असं कॅमेरा फेस करायला वगैरे अजिबात जमायचं नाही. इवन शाळेपासनं पण आणि कॉलेजमध्ये पण मी त्यापासूनच पळ काढला आहे. म्हणजे स्टेज डेअरिंग वगैरे अशा गोष्टी मला अजिबात नाही. अजून पण मला जर कोणी बोलायला सांगितलं चार चौघामध्ये तर मला प प प असंच होतं. त्याच्यामुळे मी बोलत पण नाही जास्त, असं काहीच आहे. पण ज्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीमधून आपल्याला पैसे मिळायला लागतात किंवा आपली एक आवड निर्माण होते त्या बाबतीत, तर आपल्याला तेव्हा ना त्याच्याबद्दल, म्हणजेच कॅमेरा फेस करणं किंवा कुठलीही गोष्ट असो, प्रत्येक गोष्ट आजकाल अशी झाली ना की म्हणजेच प्रत्येकजण फक्त पैशाच्या मागे पडतो आणि पैसे हीच जीवनाची एक गरज झाली आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की पैशांशिवाय या जगामध्ये कोणाचंही एक पानसुद्धा हलू शकत नाही. तर मलासुद्धा ना मागच्या 1 वर्षापासून म्हणजेच खूप जास्त असं हे झालं होतं की अरे कधी येईल आपलं पहिलं पेमेंट, कधी येईल कधी येईल कधी येईल असं. तसं तर त्या दिशेने वाटचालसुद्धा चालू होती. पण ती जी एक्साइटमेंट असते ना की आपल्याला पण यूट्यूबकडून पहिलं पेमेंट यायला हवं. इनफॅक्ट आता जे यूट्यूबचा जो क्रायटेरिया असतो ना की $100 झाल्यानंतरच तुमचं पेमेंट येतं. पहिलं पेमेंट असो, दुसरं असो किंवा कुठलंही पेमेंट असो, जेव्हा जेव्हा तुमचं $100 पूर्ण होतात तर तेव्हाच तुम्हाला पैसे येतात. मग ते महिन्याला असू देत किंवा कसे. जर तुम्हाला ते $100 करण्यासाठी 6 महिने 8 महिने जरी लागले तरी ते डॉलर तुमचे कुठेही जात नाही. जेव्हा केव्हा तुमचे $100 पूर्ण होतात तर त्यावेळेस तुम्हाला यूट्यूबचं पेमेंट हे येतंच. तर तसं मलासुद्धा झालं होतं. आणि खरं तर यूट्यूबवर काम करणं ही एवढी साधी गोष्ट नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही ना समोरच्याचा व्हिडिओ बघता आणि त्याच्या एखाद्या व्हिडिओला लाखो 1 लाख 2 लाख 3 लाख असे व्ह्यूज आलेले असतात ना, तर त्यामागची खरोखर खूप मेहनतसुद्धा असते. मेहनत म्हणाल तर छोट्या यूट्यूबरची सुद्धा मेहनत असतेच, पण एवढंच आहे की ते कोणाला एवढं जास्त दिसून येत नाही किंवा कोणी बघत नाही, व्ह्यूज येत नाही म्हणून मग तो छोटाच यूट्यूबर राहून जातो, असं काहीसं होतं. पण ज्यावेळेस आपण रोज डेली व्हिडिओ टाकतो, मेहनत करतो, एखाद दिवशी आपल्या व्हिडिओला सुद्धा नक्कीच व्ह्यूज येतात. जर तुमच्याकडे अशा प्रकारचं जर छान मोटिवेशन असेल ना की नाही, आता जरी व्ह्यूज येत नाही आहे पण 1 महिन्याने 2 महिन्याने 3 महिन्याने आपल्या व्हिडिओला नक्कीच व्ह्यूज येतील, असं जर तुम्ही मोटिवेशन मनामध्ये ठेवलं ना, तर नक्कीच एक दिवस तुम्हीसुद्धा माझ्यासारखाच हा व्हिडिओ बनवाल. खरं तर मी मागच्या 2 वर्षापासून ह्या दिवसाची वाट बघत होते की मी सुद्धा हा व्हिडिओ कधी बनवेल असं. कारण की प्रत्येकजण टाकतो तो व्हिडिओ आणि त्याच्या ज्या चेहऱ्यावरची आनंद असतो तर तो खूप वेगळा असतो. खरं तर यूट्यूबकडून फर्स्ट पेमेंट जे येतं, म्हणजे जर आपण छोटे यूट्यूबर असू तर आपण एक मिनिमम क्रायटेरियाज कंप्लीट करू शकतो. तर त्यामुळे ना हे पेमेंट खरं बघायला गेलं तर पैशांच्या रूपात जेव्हा आपल्याला मिळतं, रिसीव्ह होतं, तर त्यावेळेस ते एक चांगली पण म्हणू शकता किंवा एक नॉर्मलसुद्धा अशी रक्कम आपल्याला मिळते. पण त्या पैशांपेक्षासुद्धा जर आपल्याला त्यावरती काम करायला किंवा आपल्याला त्यावरती काम करणं आवडत असेल ना, आणि त्या गोष्टीमधून आपल्याला जे मिळालेले पैसे असतात किंवा काहीही गोष्ट असू देत, तर त्याचा जो आनंद असतो ना, तर तो खूप जास्त वेगळा असतो. जसं की तुम्हाला माझ्याकडे बघून समजतच असेल. खरं तर मला म्हणजे मी डायरेक्टली असं होतं ना की मला कधी येईल ॲडसन्सचा मेल, आणि 21 तारीख चालली गेली तर ॲडसन्सचा मेल येतो ॲक्च्युली यूट्यूबकडनं की तुम्हाला ह्या महिन्याला यूट्यूबचा पेमेंट येईल असं म्हणून. म्हणजेच ते आपलं ज्यावेळेस आपल्याला मेल येतो ना, तर त्यानंतरच आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात, जे की 21 ते 26मध्ये जनरली यूट्यूबचं पेमेंट होते. तर 21 तारीख गेली, 22 गेली, तरीसुद्धा मला मेल येत नव्हता. शेवटी मी असा विचार केला
नाही आहे, म्हणजे आपल्या ज्या नशिबात असतं तेच मिळतं असंच मी विचार केला आणि म्हटलं जाऊ देत, आलं तर आलं नाहीतर नाही आलं, लिटरली असा विचार केला. आणि मग रात्री मला मेल आला की तुमचं पेमेंट पाठवलेलं आहे असं म्हणून. तर तेव्हा जो आनंद होता, आणि त्या आनंदानंतर पण मग असं असतं ना की यूट्यूबचे खूप सारी प्रोसेस असते मागची. म्हणजे जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं तर त्यानंतर बरेचसे म्हणजेच ॲडसन्स अकाउंट ओपन करावं लागतं, त्याच्यानंतर आपले बँक डिटेल्स फिल करावे लागतात. तर ही सगळी जी प्रोसेस असते आणि त्याच्यामध्ये जरी आपल्याकडनं थोडीशी जरी चूक झाली ना तर ती अजिबात म्हणजेच मग ते परत आपलं पेमेंट आहे ना 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी तिथं अडकून जातं. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही ही सगळी मॉनिटायझेशनची प्रोसेस पूर्ण करतात ना तर त्यावेळेस तुमचं म्हणजेच एकदम व्यवस्थित लक्ष पाहिजे आणि चारदा आपण चेक केलं पाहिजे की आपण बरोबर फील करतोय की नाही. बरेचसे जण काय करतात की सगळं करतात, बँक डिटेल्स वगैरे सगळं भरतात, पण इन्कम टॅक्सचा जो फॉर्म असतो ना यूट्यूबवरती म्हणजे मॉनिटायझेशनची प्रोसेस झाल्यानंतर तर तो बरेचसे जण फील करत नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं पेमेंट जे आहे ना तर ते अडकून राहतं, अजिबात आपल्याला पेमेंट वगैरे येत नाही. तुम्ही भले यूट्यूबवरती खूप चांगले व्ह्यूज जरी यायला लागले, तुमचे ॲडसन्समध्ये $500 जरी झालेले असले ना तरी तुम्हाला यूट्यूबचा पेमेंट येणार नाही, कारण तुम्ही इन्कम टॅक्सचा फॉर्म भरलेला नसतो. बरेचसे असे प्रॉब्लेम्स असतात की त्याच्यामुळे मग त्या गोष्टीमुळे ना मला खूप अशी मनामध्ये भीती होती की आपण सगळं तर नीट फील केलं आहे, पण काय माहिती काही चुकी झाली असेल का, काय झालं असेल का. तर ही सगळे प्रोसेस करताना ना जे बरेचसे टेक्निकल चॅनलवाले असतात ना तर आपण एकाच जणाला फॉलो करायचं. खूप जणांचे आपण जर व्हिडिओ बघितले ना तर आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे आपण सगळी प्रोसेस जेव्हा करतो तर प्रत्येक वेळेस म्हणजेच त्याच व्यक्तीचा व्हिडिओ बघायचा, म्हणजेच मग आपल्याला व्यवस्थित सगळी कंप्लीट प्रोसेस पूर्ण करता येते. तर अशा प्रकारचं होतं. आणि हे सगळं जे आहे ना कंटेंट क्रिएशन किंवा जेवढे कंटेंट क्रिएटर झाले आहेत म्हणजे जे बघतात ते पण कंटेंट क्रिएटरच असतात अशी गोष्ट झाली. आजपासून मागचे जर 5-6 वर्ष जर गेले ना मागे तर त्यावेळेस यूट्यूबवरती अजिबात कॉम्पिटिशन नव्हती, कारण की एवढं कोणाला माहीतसुद्धा नव्हतं, काहीच नाही. आणि खरं तर यूट्यूब म्हणाल तर कोविडमध्ये जेव्हा लोक सगळे घरी होते तर त्यावेळेस खरं तर यूट्यूब बघणाऱ्यांची संख्या जास्त वाढली. आणि त्या वेळेमध्ये ज्यांनी चॅनल ओपन केले ना तर त्या वेळेमध्ये ज्यांनी चॅनल ओपन केले तर त्यांची चॅनल एकदम लगेच सक्सेस झाले. खरं तर आज यूट्यूब चॅनलवरती ना दररोज 1000 ते 2000 लोक सहज नवीन चॅनल ओपन करतात, पण त्यातले किती सक्सेस होतात हे प्रत्येकाला सांगण्याची काहीच गरज नाही. फक्त 10 ते 15 चॅनल मला तरी वाटतं की मॉनिटाईज होत असतील आणि कंटिन्यू पुढे करत असतील. तर ही जी सगळी प्रोसेस आहे ना ही सगळी तुमच्या आमच्यामुळेच पूर्ण होते, कारण की तुम्ही माझे व्हिडिओ बघता, मी तुमचे व्हिडिओ बघते असं म्हणजेच. किंवा तुम्ही जरी चॅनल ओपन केलेलं नसेल ना तरीसुद्धा ही सगळी जी प्रोसेस आहे ना तर ही आपल्या सगळ्यांमुळेच एकमेकांमुळे पूर्ण होते. त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की मी कंटेंट क्रिएट केला, हे केलं ते केलं त्याच्यामुळे. पण त्यातल्या त्यात जर खरं म्हणाल ना तर आजकाल अशी गोष्ट झाली ना की सुरुवातीला कसं आहे ना आपण ज्यावेळेस जॉबला वगैरे जातो तर आपल्याला लगेच त्या महिन्याला पेमेंट यायला सुरुवात होते, पण यूट्यूबवरती तसं नाही आहे. खरं तर माझं पहिलं म्हणजे जेव्हा चॅनल ओपन केलं तेव्हा मला माहीत नव्हतं की यावरतून पैसे वगैरे येतात. जसं जसं अभ्यास केला, सगळी माहिती घेतली यूट्यूबवरनंच व्हिडिओ बघून तर तेव्हा मला समजलं की यूट्यूबवरून पैसे कमावून किती लोक श्रीमंत झालेत. आणि तेव्हा मग जेव्हा चॅनल ओपन केलं तेव्हा माझं लग्न वगैरे झालेलं नव्हतं, तर तेव्हा माझ्या मम्मी पप्पांचा, भावाचा, सगळ्यांचा असा छान सपोर्ट होता आणि वहिनींचा सुद्धा सपोर्ट होता. आणि ते सुद्धा असं छान सगळेजण मला मोटिवेशन देत होते की नाही करत जा, छान व्हिडिओला व्ह्यूज येतील, नक्कीच छान पेमेंटसुद्धा येईल असं. खरं तर ही जी प्रोसेस आहे तर ती 2 ते 3 वर्षांच्या मागची मेहनत आहे ही सगळी. आणि हा आजचा व्हिडिओ करण्यासाठीच हा एवढा मागच्या 3 वर्षांचा टास्क केला होता. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या मिस्टरांनी किंवा माझ्या घरच्यांनी म्हणजेच माझ्या सासू सासऱ्यांनी वगैरे ते सुद्धा माझे व्हिडिओ छान असे आवडीने बघतात. त्याच्यामुळेच ही सगळं जे आहे तर ही सगळी जी प्रोसेस आहे तर ती त्यांच्यामुळे. कारण की बऱ्याचदा काय होतं की आपल्याला खूप मनापासून इच्छा असते काहीतरी करण्यासाठी वगैरे, किंवा आपल्याला जे आवडतं ते करण्यासाठी खूप सगळ्यांची इच्छा असते, पण आई वडील तर समजा एखाद्या वेळेस आपल्याला परमिशन देऊन देतात किंवा हो म्हणतात कुठल्याही गोष्टीला, कारण त्यांचा आपल्यावरती विश्वास असतो. पण घरचे म्हणजे सासू सासरे म्हणा किंवा नवरा म्हणा हे आपल्याला कधीच साथ देत नाही जेव्हा आपण पैसे कमवत नसतो तेव्हा.
तर याच्यावरून सुद्धा मला काही तेव्हा इन्कम वगैरे नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी आवडीने माझे व्हिडिओ बघतात, सांगतात आणि जर मी व्हिडिओ नाही टाकला तर म्हणतात का नाही टाकला वगैरे असं. तर असं काहीसं आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कोणी जर असं काही करत असेल ना, तर मी सांगते कोणीही जर करत असेल ना तर प्रत्येकजण पैशांसाठीच करतो. ॲट द एंड खूप म्हणजेच माणसांचं असं झालं आहे ना की माणसांच्या इच्छा खूप लिस्ट भरून झालेल्या आहेत आणि पैसे थोडेसेच कमवायला लागले असं झालं आहे काहीसं. तर तसं मलासुद्धा ना मागच्या 2 वर्षापासून म्हणजेच मलासुद्धा असं वाटायचं की अरे हे जे बाकीचे लोक आहेत आपल्या आजूबाजूचे म्हणजे जे यूट्यूब क्रिएटर आहेत किंवा कंटेंट क्रिएटर आहेत तर त्यांचंसुद्धा म्हणजेच ते इतके छान लाईफ जी आहे तर ती जगतायत फक्त यूट्यूबवरून बरं का. असं तर खरं तर मला यूट्यूब फक्त म्हणजेच मी फक्त यूट्यूब नाही करत, मी जॉब पण करते. त्याच्यामुळे जी नॉर्मल जी लाईफ जगण्यासाठी किंवा आपल्या इच्छा वगैरे ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात तर त्या पूर्ण आपण त्यामधून तर नक्कीच करू शकतो. एवढं तर आपण सगळेजणच कमवतो. पण त्यातल्या त्यात जर आपल्याला जे आवडत आहे ना तर ते जर केलं आणि त्यातून जर पैसे आले तर तो पैसे मिळण्याचा आनंद खूप वेगळा असतो, खूप जास्त. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा ना यूट्यूब चॅनल चालू करायचा विचार करत असाल ना तर मी सांगते म्हणून यूट्यूब चॅनल चालू करा. पण हो, यूट्यूब चॅनल चालू करताना ना तुम्ही त्यावरती खरोखर खूप मेहनत करा. कारण की आणि तुमचा एक पर्टिक्युलर टाईम त्यासाठी द्या. जसं की आपण जॉबसाठी एखादा आपला पर्टिक्युलर टाईम असतो तर तो 24 तासापैकी 9 ते 10 तास देतो. आपल्याला इथं तर 9 ते 10 तास पण द्यायची गरज नाही आहे, 2 ते 3 तास द्यायची गरज आहे फक्त. आणि त्यात पण जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल ना तर एवढासुद्धा वेळ देण्याची गरज पडत नाही. कारण की फक्त तुम्हाला असं हातामध्ये कॅमेरा घेऊन बोलायचं असतं, त्यामुळे त्याला ना एडिटिंगची खूप जास्त गरज असते ना काही. हां, पण जर तुम्ही बाकी कुठले कंटेंट क्रिएट करत असाल जसं की रेसिपी म्हणा किंवा कुठलंही म्हणा जे आपल्या कामाव्यतिरिक्त असतं ते, तर हो त्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. आता रेसिपी म्हणाल तर रेसिपीसाठी खरं ना असं म्हणतात की जेवणाला तर बनवतो आपण, पण तसं नसतं. कारण की ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो ना तर त्यावेळेस आपण एवढं काही किचन ओटा वगैरे क्लीन करत नाही किंवा काहीही करत नाही, बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपल्याला एखादी रेसिपी शूट करायची असते तर ती खूप जास्त म्हणजेच एखादं किचन जे आहे तर ते म्हणजे किचन ओटा जो आहे आपला किचन कट्टा तर तो व्यवस्थित छान स्वच्छच दिसला पाहिजे. कारण कॅमेरामध्ये कसं आहे की छान सगळं कॅप्चर होतं, आपल्या गॅसवरचं खालचं वरचं सगळं. त्याच्यामुळे आपल्याला ते खूप क्लीन वगैरे करावं लागतं. मग ही सगळीची प्रोसेस करण्यासाठी जवळपास 2, 2.5, 3 तास लागतात. आणि त्याच्यावरती नंतर मग आणि आपण कसं स्वयंपाक करताना पॅरललमध्ये काम करतो, एका साईडला भाजी बनवतो, पोळी इकडे बनवतो. त्याच्यामुळे मग जेव्हा रेसिपी शूट करतो तेव्हा असं होत नाही. म्हणजे काम 1 तासामध्ये स्वयंपाकाने म्हणजे पूर्ण स्वयंपाक होत असेल तर रेसिपी शूट करण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 तास लागतात. आणि त्यानंतर पण मग तो मोठा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला जवळपास 1 ते 1.5 तास लागतो. तर ही सगळी जी प्रोसेस आहे तर ही खरोखर हेक्टिक आहे आणि मेहनतसुद्धा खूप आहे याच्यामागे. त्याच्यामुळे आपण जर कोणाचा व्हिडिओ बघत असू ना तर कोणालाच म्हणजे आपण जरी बनवत नसू व्हिडिओ पण जर आपण कोणाचा व्हिडिओ बघत असू ना तर त्याच्या मागची मेहनत आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे आपण लगेच कोणाच्याही व्हिडिओला वाईट वगैरे कमेंट करतो किंवा निगेटिव्ह कमेंट करतो. तर असं करत नका जाऊ. खरं तर माझ्या व्हिडिओ खाली खूप जास्त निगेटिव्ह कमेंट येत नाही, अजिबात म्हणजेच येतच नाही. कारण की माझे तसे व्हिडिओज नसतात. कारण की जे व्लॉगिंग वगैरे करतात तर त्यांच्या व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट्स जे आहेत तर ते येतात. पण रेसिपीसाठी वगैरे जर काही असलंच तर ते सजेशन्स असतात. जसं की आता रिसेंटली माझ्या 1-2 व्हिडिओना कमेंट आली होती की तुम्ही कॅमेरा नीट ॲडजस्ट करत नाही. खरं तर माझ्याकडे इथे आता सध्या ट्रायपॉड नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या घरी माझं ट्रायपॉड आहे, त्याच्यामुळे थोडंसं रेसिपी वगैरे शूट करताना मला थोडा प्रॉब्लेम येतो आहे. त्यामुळे तर त्या कॉमेंटसुद्धा मी सांगितलं की हो ताई नक्की मी कॅमेरा नीट ॲडजस्ट वगैरे करेल. तर आपण जे कोणी सजेशन आपल्याला देतं ना तर ते आपण सुद्धा पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. आणि ह्या जगामध्ये असं आहे ना की सध्याच्या कंडिशनमध्ये सगळेजण पैशांच्या मागे पडत आहेत. त्यामुळे आपण सुद्धा आपले हातपाय काहीतरी हलवले पाहिजे असं मला तरी वाटतं. आपल्याला नाही जमत ना तर आपण फक्त घरातल्या घरात राहून सुद्धा हे काम करू शकतो. आणि एखाद्या दिवशी नाहीच जमलं तर आपण ते काम सुट्टीसुद्धा घेऊ शकतो. असं नाही की रोजच टाकायला हवं किंवा एका दिवशी तुम्ही 2 रेसिपी शूट केला तर दुसरा दिवस तुम्हाला आरामात राहता येईल, असंही असतं. तर ही सगळीची प्रोसेस तुम्ही जर चॅनल चालू करायचा विचार करत असाल ना तर नक्की करा. फक्त रोज काम करा त्यावरती, रोज व्हिडिओ टाका, रोज अपलोड करा,
काही करा, काहीही टाका आणि काहीही म्हणजे चांगलं कंटेंट टाका ॲक्च्युली. नाहीतर काही जण काय करतात, उगाच काहीतरी दाखवतात, एकमेकांशी भांडणं वगैरे करतात. असे बरेचसे चॅनल आहेत की ते म्हणजे पूर्ण फॅमिलीचं चॅनल असतं त्यांच्या सगळ्यांचं एकेकाचं, आणि मग ते हा काय बोलला, तो काय बोलला, तो क्या बोलला, असं करतात. आणि मग लोक सगळेजण एकमेकांचे व्हिडिओ बघतात, सगळेजण एकमेकांचे चॅनल बघतात, असं करतात. पण तसं न करता एक छान कंटेंट देण्याचा जर तुम्ही समोरच्याला ट्राय केला ना, तर सगळेजण, इवन रेसिपीसुद्धा अशी गोष्ट आहे ना की प्रत्येकजण सेम वेनेस बऱ्याचशा प्रकारे करतो, पण जी आपली सांगण्याची पद्धत असते किंवा आपण कशा प्रकारे एक्सप्लेन करतो रेसिपी, तर त्याच्यावरती सुद्धा बरेचसे जण तुमच्या चॅनलवरती येतात आणि सबस्क्राईबसुद्धा करतात. तर अशी काहीची प्रोसेस आहे. आणि आज फायनली मलासुद्धा तो व्हिडिओ बनवला मी तो. तर त्यामागचा जो आनंद आहे तर तो मी तुम्हाला अजिबात असा शब्दांमध्ये तर सांगूच शकत नाही, कारण की खूप जास्त यासाठी मेहनत केली होती. आणि अजूनसुद्धा अशी गोष्ट आहे ना की पहिलं पेमेंट आलं म्हणजेच लगेच आपल्याला पूर्ण महिने, पुढचे सगळे महिने असं नसतं. आता माझ्याच मम्मीलासुद्धा माहीत नव्हतं की एकदा पेमेंट आलं म्हणजे तिला वाटलं की रोज नेहमी आपल्या दर महिन्याला जसं सॅलरी येते तसं पेमेंट येत जाईल. पण म्हटलं नाही, जशी आपण मेहनत करू, जशा आपल्या व्हिडिओना व्ह्यूज येतील, लाईक्स येतील, कमेंट्स येतील, तर तेव्हाच आपल्याला यूट्यूबचं पेमेंट येतं. तर ही सुद्धा एक मेन गोष्ट आहे की फक्त यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं म्हणजेच तिथेच आपल्याला थांबायचं नसतं. रोज व्हिडिओ टाकायचे असतात आणि व्ह्यूजसाठी खूप मेहनत करायची असते. खरं तर ही सगळी जी प्रोसेस आहे ना, तर ही जरी हेक्टिक असली पण ज्याला आवड असली ना, तर तो खूप आवडीने करतो. तसंच माझंसुद्धा आहे. मला जर एखाद दिवशी चॅनलवरती व्हिडिओ नाही अपलोड केला ना, तर आता सध्याची कंडिशन माझी असते, मला खूप कसं तरी होतं, मला अजिबात लक्ष वगैरे लागत नाही, चित्तच लागत नाही माझं. तर म्हणून मी ना माझं 100% देऊन ना व्हिडिओ अपलोड करायचा ट्राय करते. तर असे हा आनंदाचा क्षण मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि तुम्हीसुद्धा असं छान मोटिवेशन घेऊन यूट्यूब चॅनल जर सुरुवात करत असाल ना, तर नक्की करा. म्हणजे खूप छान वाटतं. आणि तुम्हीसुद्धा असं मोटिवेशन ठेवा की मलासुद्धा हा असा व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणजेच तुम्हीसुद्धा लवकर सक्सेस व्हाल. तर चला, तर मग तुम्हाला हा माझा सगळा एक्सपिरियन्स कसा वाटला मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.